मित्रांनो, आज शुक्रवार आहे आणि आजच्या शुक्रवारच्या दिवशी उद्याच्या भाऊच्या धक्क्याची आणि परवाच्या भाऊच्या धक्क्याची शूटिंग होते आणि त्या पद्धतीने शूटिंगला सुरुवात झाली. तर बघूया रितेश भाऊ कोणत्या स्पर्धकांची कुठल्या मुद्द्यावरती शाळा घेतील. मित्रांनो, पहिला मुद्दा बिग बॉसच्या घरामध्ये या आठवड्यात वाजला. तो म्हणजे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये चोरी झाली आणि चोरी गोल्डन रेशन कार्डची चोरी झाली. मित्रांनो, ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये या काही चोऱ्या होतात ना, तर त्याच्यावरती कठोर पावलं उचलायला पाहिजेत. खूप चोऱ्या होताना दिसतायत आणि हे सीझन 6वं सीझन नसून हे चोरीचं सीझन आहे. आता असं ठळकपणे प्रेक्षक म्हणायला लागलेत. मित्रांनो, ज्या पद्धतीने या चोऱ्या होतात ना, तर त्या चोऱ्या कुठेतरी थांबवायला पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये चोरी झाल्यानंतर जो काही राखीने ड्रामा केला, त्याच्यावरती नक्कीच राखीची कान उघडणी करायला पाहिजे आणि या आठवड्यामध्ये राखीने शिव्यांची पातळी गाठली होती. ज्या पद्धतीने या आठवड्यामध्ये विशेष करून अनुश्री आणि राखीमध्ये जो काही शाब्दिक वाद रंगला, याच्यामध्ये राखीने अक्षरशः खूप शिव्या दिल्यात आणि अनुश्रीकडनं देखील खूप शिव्या देण्यात आल्यात. त्या खूप म्यूट केल्या गेल्यात. त्या आपल्याला दाखवल्या नाही. तर याच्यावरती नक्कीच रितेश भाऊ भाष्य करतील आणि राखीची चांगलीच कानउघडणी करतील. दुसरी राखीची शाळा होईल ज्या पद्धतीने राखीने जो काही स्क्रिप्टेड गेम केला. मागच्या एका आठवड्यामध्ये रितेश भाऊ या स्क्रिप्टेड टास्कमुळे किती खवळले होते. तोच प्रयत्न या आठवड्यात देखील राखीने केला आणि गेल्या वेळी सचिन भाऊ, प्राजक्ता हे लोक होते आणि यावेळी रेवा आणि संकेत होते आणि त्यांनी जो काही स्क्रिप्टेड ड्रामा तयार केला आणि संकेतने पुन्हा तेच केलं. मित्रांनो, गेल्या स्क्रिप्टेड ड्रामामध्ये त्या सचिन भाऊने ग्लासभर पाणी राखीवरती ओतलं होतं. यावेळी तर संकेत एक पाऊल पुढे येऊन अख्खीच्या अख्खी बाल्टी त्याने त्या राखीवरती टाकलेली आहे. त्यामुळे याचा जाब नक्कीच रितेश भाऊ विचारतील आणि सगळ्यात शाळा होणार आहे ती म्हणजे स्क्रिप्टेड शोची. हा बिग बॉस स्क्रिप्टेड नाही, तुम्ही परत हे असं केलं तसं केलं, याच्यावरती रितेश भाऊ जबरदस्त खवळणार आणि पुन्हा एकदा राखीची यावर शाळा घेणार आणि यासोबतच संकेतची देखील शाळा होऊ शकते. अत्यंत महत्त्वाचा पुढचा मुद्दा असेल तो म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये टास्क रद्द करणे. मित्रांनो, जो काही फ्रीचा टास्क दिला होता, पहिली फेरी तर मस्तपैकी पार पडली. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये राकेश बापटने अक्षरशः माती खाल्ली. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त शाळा होईल ती म्हणजे राकेश बापटची. राकेश बापटने ज्या पद्धतीने हा टास्क रद्द केला, जी काही सुरुवात केली, त्यानंतर विशाल, संकेत, तन्वी हे सगळे त्याच्यामध्ये तुटून पडले आणि शेवटी बिग बॉसला फार विचित्र निर्णय घ्यावा लागला. 3-3 जणांना त्यांनी ती डेंजर की वाटून टाकली. महत्त्वाचा मुद्दा हा की खूप छान पद्धतीने टास्क सुरू होता आणि राकेश बापटने त्याची XYZ लावली आणि त्यानंतर टास्क रद्द होत गेला. तर इथे सगळ्यात जास्त शाळा होईल ती म्हणजे राकेश बापटची, त्यानंतर विशाल, त्यानंतर तन्वी या सगळ्यांची शाळा होऊ शकते. राकेश बापट बद्दल नक्कीच रितेश भाऊ बोलतील की राकेश बापट, तुम्ही एवढे मॅच्युअर सदस्य आहात, तुम्ही गेम खेळून आलात, तरी तुम्ही टास्क रद्द कसे काय करता? तुम्हाला ही बुद्धी सुचते कुठून? राकेश बापट बोलतील की भाऊ, मला माहिती नव्हतं, सॉरी, म्हणजे नाही, माझ्या लक्षातच नाही आलं असं काही होईल. मी तर हे सगळं कॉमेडी करत होतो, मला माहिती नव्हतं, माझ्याकडे वेळ होता अजून, चला टाइमपास करूया, आपण फिरून येऊया, असं म्हणून राकेश ते गुंडाळताना दिसेल. मला असं वाटतं की हा टास्क रद्द करण्यामध्ये राकेशच जबाबदार आहेत. राकेशची चांगलीच कान उघडणी करायला पाहिजे. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आजचा कॅप्टन्सी टास्कचा असणार आहे. ज्या पद्धतीने संकेत पाठक हा हावी झालाय, जो काही फिजिकल गेम त्यांनी दाखवलाय, तर त्यावरनं संकेतची शाळा नक्कीच होईल आणि आज काय काय झालं त्या कॅप्टन्सी टास्कमध्ये, तर ते आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु भाऊला काल सगळं दाखवलं असेल, तर आजचा कॅप्टन्सी टास्कचे काही मुद्दे असतील ना, ते सुद्धा भाऊच्या धक्क्यावरती येणार आहेत. मित्रांनो, या संपूर्ण आठवड्यामध्ये आणि उद्या भाऊच्या धक्क्यावरती जे मुद्दे वाजणार आहेत ते म्हणजे राकेश बापटने ज्या पद्धतीने हा टास्क रद्द केला, त्यावरती राकेश बापटची शाळा होणारच आहे. राकेश सोबत विशाल हे जे कोणी आले होते ना टास्क रद्द करण्यासाठी, तर त्या लोकांची इथे शाळा होणार आहे. त्यानंतर संकेतने जो काही स्क्रिप्टेड शो केला होता त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने पाणी फेकलं, तर तो जो मुद्दा आहे ना तो प्रचंड गाजणार आहे. राखीची 2-3 वेळा शाळा होणार आहे. एक तर स्क्रिप्टेड शो तिने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये आणला आणि ज्या पद्धतीने चोरीवरनं जी काही ती हावी झाली होती सगळ्यांवरती, खूप अपशब्द वापरले, विशेष करून अनुश्रीला खूप अपशब्द वापरले. अनुश्रीने तिचं नाक पकडला आणि अनुश्रीने देखील तुझं सगळं शिवलंय अमुक-तमुक हा मुद्दा काढला होता. तर हे जे काही मुद्दे आहेत ना, ते या आठवड्यामध्ये प्रचंड वाजणार आहे आणि मित्रांनो, परत एकदा सांगतो की
चोरीला कुठेतरी आळा घालणं अपेक्षित आहे. या चोऱ्या बिग बॉसने थांबवायला पाहिजेत. तर असे काही मुद्दे सध्या बिग बॉसच्या घरामध्ये भाऊच्या धक्क्यावरती वाजणार आहेत. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? तुम्हाला काय वाटतं? कुठल्या मुद्द्यावरती रितेश भाऊने कुठल्या स्पर्धकाची शाळा घ्यावी? याबद्दल तुमचं काय मत आहे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.